TRTI, भारती, सारथी, अमृत आणि ARTI या संस्थांकडून स्कॉलरशिप योजनेची फॉर्म जे आहे तर ते सुरुवात झालेली आहे. परंतु हे फॉर्म भरण्यासाठी तुमच्याजवळ कागदपत्र असणं जे आहे तर ते आवश्यक आहे. तर कोणती कागदपत्र लागतील आणि जर ही कागदपत्र नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. सोबतच ती कागदपत्र एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्येच लागतात. म्हणून तशी कागदपत्र कोणती पाहिजे सर्व यादी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. सोबतच ही जी स्कॉलरशिप योजना आहे तर याचे सीईटी परीक्षा होणार आहे, त्याच्यानंतरच निवड होणार आहे, ज्यामध्ये राज्यसेवा, MPSC गट ब क, MES, IBPS आणि पोलीस भरती. तर या सर्वांच्या सीईटीची तयारी तुम्हाला फक्त ₹1 जी आहे तर ती करून घेतली जाणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही याला जे आहे तर ते एनरोल करू शकता. आता बघा 2025-2026-27 या वर्षासाठी बघा TRTI, भारती, सारथी, अमृत आणि ARTI या संस्थांकडून सीईटी परीक्षेची जी आहे तर ती घोषणा इथं करण्यात आलेली. तर कोणती कोणती कागदपत्र लागतील, काय लागतील पाहणार आहोत. आता फॉर्म भरताना ऍक्च्युअल काय लागतं ते मी तुम्हाला डायरेक्टली दाखवणार आहे. सगळ्यात आधी तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे. फोटो पाहिजे, लेटेस्टचा फोटो पाहिजे. ही फोटो फक्त JPG फॉर्मॅटमध्ये चालतं. JPG इमेजचा एक फॉर्मॅट राहतो. आता कोणते फॉर्मॅट चालणार नाही तर लक्षात घ्या, JPEG हा पण नावाचा एक फॉर्मॅट असतो. PNG नावाची पण इमेज असते, हे चालणार नाही. PDF चालणार नाही, हे लक्षात घ्या. हे 2-3 गोष्टी, हे चालणार नाही, हे चालणार नाही, हे चालणार नाही. फक्त ह्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लागणार आहे तरच तो अपलोड होणार आहे. ही पहिली अट. दुसरी अट काय, तो 100 KB पेक्षा कमी पाहिजे. साईज त्याची 100 KB पेक्षा कमी पाहिजे, जास्त नको. 100 KB पेक्षा कमी असेल तरच तुमचा फॉर्म हा सबमिट होतो. आता समजा एखादी फाईल जर JPEG असेल आणि PNG असेल तर ते कसं करायचं, तर काही नाही, इंटरनेटवर जायचं. समजा PDF टू, समजा PDF मध्ये असेल बघा, PDF टू JPEG कन्व्हर्टर, बघा कुठेही जायचं बघा, PDF टू JPEG होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने तुम्ही केलं तर तुमचं होऊन जाईल. आता सोबत एखाद्याची साईज जास्त असेल तर सर्च करायचं गुगलवर बघा, इमेज साईज रिड्युसर, इमेज साईज रिड्युसर. मग इथं जायचं. समजा हे Pi7 टूल चांगले, इथं बघा, इथं तुम्ही साईज टाकून द्यायची. समजा आपल्याला 100 दिलेले, इथं 90 टाकायची, इमेज सिलेक्ट करायची आणि रिड्यूस साईज करून घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीने तुमची साईज पण जी आहे तर ते रिड्यूस होऊन जाईल. दुसरी जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तुम्हाला तुमची सही लागणार आहे. सहीचा फोटो लागणार आहे. प्लेन बॅकग्राऊंड ठेवायचं, व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड ठेवायचं, त्याच्यावर ब्ल्यू पेन, ब्लॅक पेनने कशाने केलं तरी चालतं. याला पण फक्त JPG फॉर्मॅट चालतो आणि याला 80 KB पेक्षा कमी पाहिजे. याला तर आणखी थोडं कमी पाहिजे, 80 KB पेक्षा कमी. मग 80 KB पेक्षा कमी करायचं तर इथे यायचं. इथं तुम्ही जे आहे तर ते लगेच इथं 70 करून टाकायचं आणि इमेज करायची. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं काम होऊन जाणार आहे. मग फॉर्म भरताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, जसं की तुमचा जो फोटो आहे तो फोटो एकदम लेटेस्ट मधला पाहिजे आणि 100 KB पेक्षा कमी JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. जे तुमची सही आहे ती JPG 80 KB मध्ये. आता जे याच्यानंतर उर्वरित जेवढी काही डॉक्युमेंट आहेत, समजा तुमचं 10वीचं, 12वीचं, पदवीचं, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, हे सगळे कागदपत्र कशात पाहिजे माहितीये का, PDF या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे, PDF या फॉर्मॅटमध्ये. आणि याला 300 KBच्या आत पाहिजे. किती, 300 KBच्या आत जे आहे तर ते असले पाहिजे. आता समजा एखादं तुमचं JPG मध्ये आहे बरं का, इमेज मध्ये आहे, मग ते आता PDF कसं करायचं, सिंपल आहे बघा, JPG टू PDF, बस JPG टू PDF एवढं टाकलं लगेच हे आलं, काहीच विषय नाही. तर हे अशा पद्धतीने तुम्ही फाईल फॉर्मॅट चेंज करू शकता. पुढचं जे काही कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे 10वीचं. आता 10वी मध्ये 2 डॉक्युमेंट येतात, एक असतं प्रमाणपत्र आणि एक असतं गुणपत्रक. तर दोघांपैकी कोणतंही चालणार आहे. यांनी तो ऑर केलेलं आहे. म्हणजे काहींकडे फक्त गुणपत्रक असतं, नंतर ते जातच नाही स्कूल कॉलेजला, काय त्यांचं PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि 300 KBच्या आत पाहिजे आणि इथून चूज फाईल करायचं. आता हे झाल्यावर दुसरं डॉक्युमेंट लागणार आहे 12वीचं आणि त्याच्यानंतर तिसरं लागणार आहे तुमचे पदवीचं. ज्यांचा 12वी झालं नसेल त्यांच्यासाठी लक्षात घ्या की तुमचं डिप्लोमा झालं असेल तर इथं डिप्लोमाचं भरायचं. इथं डिप्लोमाचे कागदपत्र तुम्ही इथं लावू शकता. पुढचं जे आहे ते लक्षात घ्या, रेसिडेन्शियल सर्टिफिकेट किंवा डोमेसाईल इथं म्हटलेले, डोमासाईल प्रमाणपत्र इथं सांगितलेले. डोमेसाईल प्रमाणपत्र नसेल तर तुमचा LC पण जो आहे तर तो चालतो आणि जन्म प्रमाणपत्र हे पण चालतं. जर ते नसेल तर, डोमेसाईल नसेल तर जनरली ते असतंच. दुसरी गोष्ट, आधार कार्ड कसं पाहिजे माहितीये का, फ्रंट आणि बॅक दोन्ही गोष्टी एकाच फाईल मध्ये मर्ज करायच्या, फ्रंट आणि बॅक.
फ्रंट अँड बॅक म्हणजे तुम्ही काय करायचं, कॅम स्कॅनर वगैरे कुठून पहिला फोटो घ्यायचा फ्रंटचा, बॅकचा फोटो घ्यायचा, त्याची पीडीएफ बनवायची आणि त्याच्यानंतर तो 300 केबीच्या आत ठेवायचा. जेव्हा पीडीएफ बनवतो ती 300 केबीच्या पुढे जाईल, तुम्हाला ऍज इट इज सांगितल्याप्रमाणे असं इथं सर्च करायचं पीडीएफ साईज रिड्युसर, लगेच तुमची पीडीएफ ची साईज पण रिड्यूस होऊन जाईल. पुढे जातीचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र हे गरजेचं आहे, जात प्रमाणपत्र हे गरजेचं आहे. आता इथं अमृत नावाची संस्था आहे, मग अमृत नावाच्या संस्थेला जात प्रमाणपत्र नाही लागत बरं का, हे लक्षात घ्या. बाकी सगळ्यांना लागतं, त्यांना लागत नाही. सोबत जे एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत, फक्त एसटी, त्यांना इथं कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. नसेल तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं असेल त्याची पावती वगैरे इथं मागितलेली जाते. पुढचं जर अनाथ असाल तर अनाथाचं प्रमाणपत्र लागतं, दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र इथं जे आहे तर ते तुम्हाला लावावं लागतं, जे काही तुम्ही इतर आरक्षणाचे लाभ घेत असाल तर. समजा ज्यांच्या नावात बदल झालेला आहे किंवा जे मॅरेज आहे तर त्यांना इथं सांगितलं गॅजेट सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट. का माहितीये का, कारण की नावात बदल आहे म्हणून, नावात बदल. ज्यांच्या नावात बदल नाही, ज्यांनी लग्न केलेलं आहे तर ते मॅरेज सर्टिफिकेटचं ऑप्शन येत नाही. सोबत सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट ज्याच्याशिवाय तुमची निवड होणारच नाही ते म्हणजे उत्पन्न दाखला. उत्पन्न दाखला हे लय महत्वाचं आहे मित्रांनो. कोणत्या वर्षाचा पाहिजे माहितीये का, 2025 आणि 2026 या वर्षाचा पाहिजे. आता इथं लक्षात घ्या, इथं काही म्हणतील की सर 1 वर्षाचा काढू का 3 वर्षाचा काढू. समजा काहींकडे 1 वर्षाचा आहे तो 25-26चा आणि 3 वर्ष त्याच्यामध्ये हे 25-26 वर्ष याचा जर उल्लेख असेल तर ते देखील चालून जातं. त्यांना फक्त ते वर्षामध्ये 8 लाखाच्या खाली उत्पन्न होतं का ते तुम्हाला पाहायचं होतं. बघा सेव्ह अँड नेक्स्ट म्हणजे तुमची कागदपत्र संपली. आणि त्यांनी जे काही लिस्ट दिलेली, शेवटी मी तुम्हाला लिस्ट देतो बघा. डोमेसाईल पाहिजे, जातीचं प्रमाणपत्र पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी काहींना पाहिजे, 10वी पाहिजे, 12वी पाहिजे, पदवी पाहिजे बघा, तहसीलदारकडून उत्पन्नाचा दाखला पाहिजे, दिव्यांग असेल तर दिव्यांग पाहिजे, अनाथ असेल तर अनाथ. सारथीसाठी नॉन क्रिमिलियर पण लागतं बरं का, हे लक्षात घ्या. सारथीसाठी नॉन क्रिमिलियर हे बंधनकारक आहे. सोबत जे काही अमृत मधले उमेदवार असतील तर त्यांना एलसी लागेल ज्याच्यावर त्यांची जात असेल. सोबत त्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हे बंधनकारक असणार आहे. तर ही सगळी कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. याची वेळोवेळी मित्रांनो बरेच अपडेट्स येत जातील. ते सर्व अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या स्वइच्छेने, तुम्हाला वाटत असेल हे अनिवार्य नाही आहे, तुमच्या इच्छेवर आहे, तुम्ही हा आपला गुगल फॉर्म ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो गुगल फॉर्म भरू शकतात. त्याच्यावर आम्ही भविष्यात तुम्हाला काही अपडेट्स असेल तर ते नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.